छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. पण कोकणातून आल्यापासून मात्र शुभ्रा काही तिकडे राधाकडे जातच नाही. मला ना एकदा शुभ्राला भेटायचंय. मित्रांचं मोल कळतं मला. अरे तुझी आणि अभिमानची दृष्ट लागण्यासारखी मैत्री. घरातली माणसं एकमेकांसाठीही नॉट रिचेबल असतात. आपल्या घरामध्ये असं होऊ नये. माई, रमाकांत खोत असं भूत बघितल्यासारखं काय करतेस? आत यायला सांगणार नाहीस का? तू इथे कसा? अरे वा, माझ्याच गावात माझ्याच घरात तू मला विचारतेस मी इथे कसा? अरे हो, इतके दिवस मी तुरुंगात होतो नाही का? कथा अशी आहे माई की मी आता तुरुंगातून सुटलोय. माझ्या चांगल्या वागणुकीबद्दल त्यांनी माझी शिक्षा कमी केलीये. तोंड वाकडं काय करतेस माई? अगं मी खरंच चांगला वागलो. इतका चांगला वागलो की यापुढे चांगला वागूच शकणार नाही. काय काय हवंय काय तुला? आता तुम्हाला काय देणार माई? तुझी लेक मागितली तेव्हा तू मला दिली नाहीस. असो, आता फक्त आशीर्वाद दे. तुझ्या लेकीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची शपथ मी घेतलीये. ती पूर्ण होऊन दे शिंदळीची. अरे रमा, अरे मी 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 पाया पडते रे तुझ्या. अरे ती तिकडे जगते ना, तिला तिला तिकडे सुखानं जगू दे ना. ती तिकडे सुखानं जगते हीच तर माझी अडचण आहे. इतके दिवस कुठे होतो माहितीये तुला? तुरुंगात होतो. कुणामुळे? तुझ्या लेकीमुळे. जन्म झाल्यापासून संगमरवरी फरशांवर पाय ठेवणारा हा रमाकांत खोत तिकडे लाकडी फळकुट्यांवर झोपत होता. आणि झोपती काय? डास, उंदीर, घुशांबरोबर आट्यापाट्या खेळत जमेल तेवढी झोप मिळवायची. आणि तुझी लेक थंडगार खोलीमध्ये झोपत असेल त्या हरामखोराच्या कुशीत. अरे एकदा तुरुंगात जाऊन आलास ना, अजून अक्कल आली नाही का काय तुला? आता आलीये. तेव्हा मूर्ख होतो मी माई. गुन्हा करतो तो मूर्ख नसतो, पकडला जातो तो मूर्ख असतो माई. आणि मी तेव्हा मूर्ख होतो. असो, झालेल्या गोष्टींवर बोलण्यात आता काही अर्थ नाही. तिकडे काही बरं वाईट झाल्याची तार तुला येईलच. अरे हो,
मला सदा म्हणत होता की तुझ्याकडे आता टेलिफोन आलाय. तेव्हा मुंबईहून ही बातमी देणाऱ्या फोनची वाट पाहत राहा. चहा पाणी तर काही तुम्हाला विचारणार नाही. येतो मी. लोभ असावा माई. हाय, व्हॉट्स कुकिंग? अरे स्वप्नील, तू कधी आलास? हा काय आत्ताच येतोय. मी काही मदत करू का तुला? नाही रे, नको. कधी कधीच येतोस, त्यात स्वयंपाकात कुठे मदत करतोस माझी? अगं तसं नाही. म्हणलं तुला कंटाळा येत असेल रोज तेच तेच करून. सकाळी उठायचं, किचनमध्ये शिरायचं, चहा नाश्ता जेवण, मग रात्रीचं जेवण. आय डोंट माइंड हेल्पिंग यू. अरे कंटाळा कसला त्यात? तुमच्या ऑफिसच्या कामाचा कंटाळा येतो का तुम्हाला? रुटीनच असतं ना ते. या ट्रू. पण आम्ही बाहेर जातो, 4 लोकांना भेटतो. आणि तू सुद्धा जॉब करायचीस ना ग आधी? अरे जॉब कसला, गावातल्या शाळेत टीचर होते गायनाची. रिअली? तुझ्यासारखी गायनाची टीचर जर आम्हाला मिळाली असती ना, 4 सूर आम्ही सुद्धा शिकलो असतो. नाहीतर आमच्या मिस बरेटो पियानोला चिमटे काढून काढून कसले कसले आवाज काढायचे त्यातून. पण मग तू कंटिन्यू का नाही करत जॉब? लग्नानंतर हे म्हणाले होते, पण मीच मनावर नाही घेतलं. आणि घरात काही माझा वेळ जात नाही असं नाही आहे. खूप कामं असतात मला. हे ऑफिसमधून येतात तरी माझी कामं संपत नाहीत. हे बसतात मग लॅपटॉप समोर आणि काहीच नसलं तर कोडी सोडवत बसतात पेपरमधली. अरे हो, त्याला ते कोडी सोडवण्याचं कसलं फॅसिनेशन आहे ना, गॉड नोज. परवा सुद्धा बसला होता कसली तरी फाटकी वही घेऊन कागद जुळवत. त्या वहीचं काही विचारू नकोस बाबा. काय काय प्रयोग झालेत त्यावर. लिंबाचा रस काय, मेणबत्तीच्या खाली काय धरतात, काही विचारू नकोस. व्हॉट? पण जर ते खरंच जिक्सॉ पझल असेल ना तर इंटरेस्टिंग आहे आणि टफ सुद्धा. आधीला सुद्धा जमलं नाही अजून म्हणजे. आजही घेऊन बसले होते, आवरूनही नाही ठेवलंय काही. बरं स्वप्नील, तू बस जरा, मी देवाशी दिवा लावून येते. हा हो हो जा बाई. तुझ्या देवाला भीती वाटेल नाही तर अंधाराची. स्वप्नील, किती वेळा सांगितलंय तुला? देवाची मस्करी करायची नाही. सॉरी. जा जा जा, गो गो गो. काय रे पांडुरंग, तू इकडे काय करतोयस? तुला सावांनी सांगितलं नाही बोलवल्याशिवाय चौकीवर यायचं नाही म्हणून? काय रे, लक्षात ठेव पुढच्या वेळी. बोल काय काम आहे? तुला पोलिसात भरती करून घ्यायला काहीच हरकत नव्हती पांडुरंग. हो, ये चल. काय म्हातारे, नाही म्हणजे मुंबईवरून लेकीचा फोन वगैरे आला होता की नाही? हा? काय रे नतद्रष्टा, इतके दिवस गावात घुबडासारखा तोंड लपवून फिरत होतास, आता काय अंगात जोर आला का काय तुझ्या? वा माई वा. नाही म्हणजे तुला असंही बोलता येतं वाटतं. नाही मला वाटलं होतं की फक्त पाय पकडून गळा काढता येतो तुला. मला काय काय येतं दाखवू काय तुला?
चले मेल्या म्हातारे आला मोठा शाणा. काय एक एक माणसं गोळा केले तिकडे मोठी दाखवतायत. थांब रे, मी बघते. अरे भाई, कशी आहेस प्रिया? मी मस्त. तू कसा आहेस? मस्त. शुभ्रा आहे ना का घरात? आहे ना. हा स्वप्नील, अगं प्रथमेशी पुस्तकं राहिली होती ना, ती नाही आलो. ओके, चहा घेशील? थोडा कर. आणते. मला पण प्रिया थोडासा. कसं आहे स्वप्नील? ठीक आहे. कसा काय चाललाय तुमचा नवीन बिझनेस? सो फार सो गुड. अरे हे काय करतोस तू? हं? हे आधीने आणलंय तुमच्याच वाड्यावरून. वाड्यावरून? काय रे? ही जुन्या चोपडीची पानं आहेत आणि आधीच्या म्हणण्याप्रमाणे ही जर का अशी एजेसला जोडली तर यातून एक जिक्सॉ पझल तयार होतं. हा आधी पण ना. अरे साधी पानं आहे ती पण कोरी. पण त्याच्या म्हणण्याप्रमाणे खजिन्याचा नकाशा आहे ना हा. कसला नकाशा? खजिन्याचा. तुमच्या वसईच्या वाड्यात जो खजिना आहे ना त्याचा. आमच्या वसईच्या वाड्यामध्ये खजिना आहे? कुणी लावली तुला ही टेप? आधी नका. इनफॅक्ट मला आजोबांकडूनच कळलं. म्हणजे आजोबांनी क्षिप्राला सांगितलं आणि क्षिप्रांनी मला. काय? आमच्या वसईच्या वाड्यामध्ये खजिना आहे? हे सगळं तुम्हाला मला वाटतं टेपच असेल तुम्ही म्हणाल्याप्रमाणे. मला काही कळत नाही ना त्यातलं. बहुतेक गुंडाळलं असेल त्यांनी मला. मी आयतं गिराईक मिळतो त्यांना. आधी कुठे? आधी आहे ना. तुम्ही गेल्यापासून इथली रयाच गेली मालक. अहो गावातलं कुत्र सुद्धा आपल्याला नीट विचारत नाही. आता ह्या गावात राहायचंच नाहीये. म्हणजे मुंबईला जायचंय. आपण इथला कारभार लगेच उद्याच उठून निघत नाहीये मी. सगळी व्यवस्था लावून जाणार आहे. पण चुलत्यांच्या हातात कारभार देऊन चालणार नाही. साले नारळ सोलून शेंडी हातात ठेवणाऱ्यांची जात आहे शिंदळीच्यांची. मी करतो काय ते. तू फक्त माझ्या बरोबर आहेस की नाही तेवढं सांग. हा काय प्रश्न झाला का मालक? आनंद वाटला. आता एक काम करायचं. तडक मुंबईला जायचं आणि सुलेखाबाईंना भेटायचं. त्याच वेळेला सुलेखाबाईंच्या डोक्यांनी चाललो असतो ना तर साली ही नौबतच आली नसती. पण ती मला ओळखेल का? माझं नाव सांग. चल सूट. ठीक आहे. जायच्या आधी पैसे घेऊन जा. आणखीन एक काम आहे.
मी काय सांगतो ते नीट ऐक. हॅलो. हॅलो वसुधाताई, मी माई बोलते. बोला माई, कशा आहात तुम्ही? मी बरी आहे. शुभ्रा आहे का? काय झालं माई? तुमचा आवाज असा घाबरल्यासारखा का वाटतोय? नाही म्हणजे अहो तो परत आलाय. कोण तो? तो रमाकांत खोत. अहो तो सुटून परत आलाय. म्हणजे तो घरी येऊन गेला आणि शुभ्राबद्दल नाही ते. हे बघा, तुम्ही काही काळजी करू नका. शुभ्रा आता नाही हो घरात, पण मी ना आदिला आणि यांना लगेच कळवते. आपण पोलिसांची मदत घेऊया. पोलिसांची काय मदत घेणार? इतके दिवस तो तुरुंगात होता. काय झालं? मला बाकी काही नाही हो, पण शुभ्राची खूप काळजी वाटते हो. नाही नाही माई, तुम्ही शुभ्राची अजिबात काळजी करू नका. आम्ही सगळे आहोत ना इथे. मला खरं म्हणजे तुमचीच काळजी वाटते. तुम्ही असं करता का, तुम्ही सरळ इथे निघून या काही दिवसांसाठी. नाही हो, मला स्वतःची काही काळजी वाटत नाहीये. मी बरी आहे. फक्त शुभ्राचं काय त्यांनी. माई तुम्ही शुभ्राची नका हो काळजी करू. हे बघा, मी हे आले ना की यांच्याशी बोलते आणि लगेच तुम्हाला परत फोन करते. हा, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. ठेवू मी फोन? हो. हॅलो. आवाज ऐकून फोन ठेवू नकोस प्लीज. बाय. प्रिया, लिसन टू मी प्लीज. प्लीज लिसन टू मी. फाशी सुनावलेल्या गुन्हेगाराला सुद्धा कोर्टात एकदा बोलण्याची संधी दिली जाते प्रिया. मी कोण तुमचा न्यायनिवाडा करणारे मिस्टर भोसले? तो तू ऑलरेडी केला आहेस. शिक्षा सुनावली आहेस मला, माझं काही न ऐकता. हे बघा इन्स्पेक्टर, तुमच्यात आणि माझ्यात आता बोलण्यासारखं काही उरलंय असं मला नाही वाटत. मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट ठेवणं हे माझ्या घरच्यांना, विशेष करून माझ्या बाबांना अजिबात आवडणार नाही. ऑलरेडी मी त्यांना खूप त्रास दिला आहे आणि आता आणखीन त्रास देण्याची माझी इच्छा नाही. सो इफ यू प्लीज. प्रिया, एकदा भेटशील प्लीज. मला जे बोलायचे ते ऐकून घे. त्यानंतर हवं तर तू इथे काय करतोयस? मी तुमचीच वाट बघतोय मिस्टर शास्त्री. इथून ताबडतोब चालता हो. वॉचमनला सांगून धक्के मारून तुला बाहेर काढेन मी. तुम्ही विसरताय मी कोण आहे. एक मिनिट, मला माहिती आहे तू कोण आहेस ते. तू काय करू शकतोस हेही मला माहिती आहे. चालता हो. मिस्टर शास्त्री, मी तुमची माफी मागायला आलोय. फार लवकर सुचलं हे शहाणपण. त्यावेळी मी माझी ड्युटी करत होतो मिस्टर शास्त्री. त्यावेळी तुम्ही माझ्यासाठी फक्त एक आरोपी होता आणि एका आरोप्याबरोबर एका पोलीसवाल्यांनी जसं वागलं पाहिजे मी तसाच वागलो तुमच्याशी. त्यानंतर तुम्ही एका मोठ्या ट्रॉमामधनं गेलात. मला
मला त्याबद्दलच तुमची माफी मागायची. पण मिस्टर शास्त्री, यशवंतराव सरंजामे हा माणूस माझ्यासाठी माझ्या वडिलांसारखा आहे. आज मी जे काही आहे फक्त त्या माणसामुळे. याला तुमच्या डिक्शनरीत जो काही शब्द असेल तो तुम्ही देऊ शकता. मी फक्त तुमची माफी मागायला आलोय. I just wanted to say sorry to you.